नमस्कार मैत्रिणींनो. फ्लावर ही बऱ्याच जणांना आवडत नाही, पण पावसाळ्यामध्ये खाल्ली गेली पाहिजे. तर इथे फ्लावरची भाजी केलेली होती आणि फ्लावरची भाजी ही अगदी साध्या पद्धतीने मोहरीची फोडणी दिलेली होती आणि कढीपत्ता टाकलेला होता, कोथिंबीर टाकलेली होती आणि अशी फ्लावरची भाजी केलेली होती. तर ही फ्लावरची भाजी केलेली होती आणि माझी 2 पोळ्यांची कणिक उरलेली होती. तर आता फ्लॉवरच्या भाजीचं करायचं काय? तर फ्लॉवरची भाजी कोणी खाणार नव्हतं. तर त्याच्याच असं मी एक मोठी पोळ्यांची एका चपातीची कणिक घेतली आणि चपातीची कणिक घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये फ्लॉवरच्या भाजीचं सारण भरणार आहोत आणि पूर्ण रेसिपी बघा खूप छान अशी आहे. तर इथे आपण ह्या फ्लॉवरची भाजी छान शिजलेली होती आणि तिचं सारण आपण त्या उंड्यामध्ये भरून घेतलं. म्हणजे इथे आपण जो हे केलेलं होतं पोळीचं त्याच्यात ते सारण असं छान असं भरून घेतलं आणि आपण जशी पुरणपोळीचं पुरण भरतो तसं त्या पद्धतीने आपण इथे छान असा हा उंडा तयार करून घेतलेला आहे. बघा अशा पद्धतीने आपण इथे आणि आता तो थोडंसं पीठ लावून हे बघा अशा पद्धतीने हाताने थोडासा असा मोठा केला, की जेणेकरून तो पूर्ण त्याच्यातलं जे सारण आहे ते पूर्ण आपलं त्याच्यात भरून जाणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे आणि थोडंसं पीठ लावलं आणि पीठ लावून आणि आपण इथे असं मोठं लाटून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने छान असं हे फ्लावरचा आपण पराठा तयार करणार आहोत आणि खूप सुंदर लागणार आहे. पूर्ण असा हा खूप जास्त मस्त भाजी त्याच्यात फ्लावरची भाजी आपण भरून घेतलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे लाटून घेतलेलं आहे. आपली पोळीचं कणिक जे असतं तर त्याच्यात आपण नेहमी मीठ टाकत असतो. तर मीठ टाकलेली अशी कणिक होती. तर तीच कणिक आपण इथे घेतलेली, तिचाच गोळा घेतलेला होता आणि त्याच्यात हे सारण भरून असं छान असा हा फ्लॉवरच्या भाजीचा पराठा बघा अशा पद्धतीने पूर्ण असा मस्त सगळीकडे भाजी जे आपण ते जे सारण भरलंय भाजीचं ते पूर्ण सगळ्या बाजूने असं मस्त असं भरून गेलेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने झालेली आहे आणि आता इथे तवा गरम नच होता माझा, कारण मी पोळ्या करता करता अशा फ्लावरच्या भाजीचा पराठा करून बघितला. खूप सुंदर असा लागला आणि फ्लावरची भाजी जर मुलं खात नसतील तर अशा पद्धतीने आपण इथे फ्लावरच्या भाजीचा असा पराठा करून मुलांना देऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण इथे अगदी दोन्ही बाजूने छान असा खमंग असा हा शेकून घेणार आहोत आणि वरून जर आपल्याला थोडंसं तेल लावायचं असेल तर आपण अशा पद्धतीने इथे तेल लावू शकतो. हे बघा छान कुठेच फुटलेला नाही आणि छान असा हा फ्लावरच्या भाजीचा पराठा झालेला आहे. तुम्हाला वाटलं तर थोडंसं तुम्ही याच्यावरून तेल म्हणा, तूप म्हणा किंवा लोणीसुद्धा लावू शकतात. तर असा छान असा हा पराठा आपला शेकला गेलेला आहे आणि फ्लावरच्या भाजीचा असा खूप टेस्टी लागतो आणि सुंदर. आपण फक्त त्याच्यात हिरवी मिरची टाकून लसूण, हिरवी मिरचीची फोडणी दिलेली होती भाजीला आणि वाफवून घेतलेली म्हणजे शिजवून घेतलेली भाजी होती. अशा पद्धतीने आपण तिचा पराठा बनवलेला आहे फ्लावरच्या भाजीचा. तुम्हीसुद्धा जर मुलं फ्लावरची भाजी खात नसेल तर असा पराठा बनवून द्या. खूप सुंदर असा चवीला इतका छान झालेला होता आणि चविष्ट असा हा फ्लावरच्या भाजीचा पराठा झालेला आहे. तर एका बाजूने जास्त खरपूस करून घेतलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने आपला एक पराठा झालेला आहे. आपण असे 2-3 पराठे बनवून घेणार आहोत. हे बघा असा फ्लावरच्या भाजीचा हा पराठा तयार झालेला आहे. परत आपण एक दुसरा टाकून घेणार आहोत. त्याच पद्धतीने आपण दुसरासुद्धा असा लाटून घेतलेला होता आणि तोसुद्धा असा छान झालेला आहे आणि वरून तेल किंवा तूप किंवा लोणी तुम्हाला जे तुम्ही आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे मी जास्त तूप आणि तेल लावत नाही, पण आणि असं ब्रशने थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे किंवा तेल लावलेलं आहे इथे
तुम्हाला जे लावायचं ते तुम्ही लावू शकतात. लोणी जरी लावलं तरी खूप सुंदर असा हा फ्लावरच्या भाजीचा पराठा झालेला आहे. आणि छान असा हा पूर्ण शेकला गेलेला आहे. मस्त असा हा फ्लावरच्या भाजीचा पराठा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा फोडल्यानंतर किती सुंदर असा हा फ्लावरच्या भाजीचा पराठा झालेला आहे. छान असा एकदम खमंग आणि मस्त असा पूर्ण दोन्ही पदर असे मस्त सुटलेले आहेत आणि छान असा हा खमंग फ्लावरच्या भाजीचा पराठा. नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा.